तर सैफ अली खानवरच्या हल्ल्याला आता 31 तास उलटलेत, पण अजूनही हल्लेखोर मात्र मोकाट आहे. हल्लेखोर सीसीटीव्हीमध्ये चित्रित झालेला आहे, पण पोलीस त्याला मुसक्या कधी आवळणार असा प्रश्न आहे. हल्ल्यानंतर 20 पथकं तैनात आहेत, तरी पोलिसांचे हात रिकामेच आहेत. आणि वांद्रे परिसरामध्ये अर्थातच हल्ल्यानंतर घबराटीचं वातावरण आहे. याही संदर्भामध्ये आपण सूरज सावत यांच्याकडनं आणखीन अपडेट घेऊया. सूरज, साहजिक आहे एवढ्या उच्चभ्रू भागामध्ये अशा पद्धतीची घटना घडल्यानंतर बांद्र्यामध्ये कुठेतरी घबराट असणं साहजिक आहे, आणि त्याचबरोबर हल्लेखोर सुद्धा हातात येत नाहीये. या संदर्भामध्ये पोलिसांचे कसे प्रयत्न सुरू आहेत? पूर्वी नक्कीच ही काय वांद्र्यात घडलेली पहिली घटना नाहीये, तर काही दिवसांपूर्वी सलमान खानच्या घरावरती देखील अशाच पद्धतीने गोळीबार करून हल्ला करण्यात आला होता. एक दोनदा नाही तर सलमानला यापूर्वी देखील धमक्यांचं सत्र सुरू होतं. त्याआधीची पार्श्वभूमी देखील तशीच आहे. अनेक हिंदी सेलिब्रिटींना या ठिकाणी त्यांच्यावर फायरिंग होणं किंवा धमक्या येणं हे स्वाभाविक होतं. त्यामुळेच आधीच घबराहट असताना अशा पद्धतीचा जेव्हा गुन्हा घडतो त्यामध्ये आरोपी थेट घरात घुसतो आहे आणि धारदार शस्त्राने त्यांच्यावर वार करतोय. त्यामुळे नक्कीच या घटनेनंतर बॉलिवूडमध्ये त्याचबरोबर आसपास परिसरात एकूणच भीतीचं वातावरण आहे. मग पोलिसांच्या एकूणच कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर देखील या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला जात आहे. आरोपीचा माग काढताना पोलीस पाहत आहेत. जवळपास 30 तास उलटलेले आहेत, मात्र आरोपीचा कुठलाही एक क्लू पोलिसांना सापडताना मिळत नाही आहे. एक फोटो आहे, तोही फक्त 6व्या माळ्यावरच्या CCTVतला आहे. अन्य CCTV जे 3 ड्राईव्ह काल आणले होते ते देखील तपासत आहेत. त्यातल्या एका ड्राईव्हमध्ये फक्त आरोपी बांद्रा स्थानकच्या एका CCTVत जी ब्रिज उतरताना दिसत आहे, तोही त्यामध्ये अस्पष्ट आहे. त्यामुळे अनेक प्रश्न या ठिकाणी उभे राहिलेले आहेत की ही रेकी करण्यात आली होती का, आरोपीला कोणी या संदर्भात म्हणजे इमारती परिसराची माहिती ऑलरेडी देण्यात आली होती का, या सगळ्याच सूरज असे अनेक प्रश्न आहेतच की कुठल्या तरी पातळीवरती सगळ्या या इमारतीची माहिती होती का, कोणी मदत केली होती का, हे प्रश्न आहेत. लवकरच याची उत्तरं मिळतील अशी आशा करूया. धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.